मी कास्टोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमला WCP इम्प्लिमेंटेशन फॉर 10x हे प्रेझेंटेशन सादर करायला बोलवते. कॅस्टोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड 2014 मध्ये कॅस्टोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. आम्ही स्पेशलाइज आहोत ॲल्युमिनियम प्रेशर डाय कास्टेड मशीन अँड असेंब्ली पार्ट्समध्ये. आम्ही प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सर्व करतो, जसं की एरोस्पेस ॲप्लिकेशन, डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्स, रेल्वे, टू व्हीलर्स आणि बरंच काही. आमचा प्रवास 2014 मध्ये 2 कस्टमरसोबत सुरू झालं होतं. त्यावेळी आम्ही पार्टनरशिप फर्म होतो. 2018 मध्ये TLC कम्युनिटीचा पार्ट झाल्यानंतर 2021 मध्ये आम्ही पार्टनरशिप फर्मपासून प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट झालो आणि नवीन 15 कस्टमर ॲड केली. आज विजयपथमध्ये आम्ही आमची सक्सेस स्टोरी प्रेझेंट करत आहोत. सक्सेस स्टोरीचे नाव आहे ऑपरेशनल इम्प्रूव्हमेंट फॉर सेल ग्रोथ. 16 जून मॉर्निंग मीटिंग. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. आपला आत्तापर्यंतचा प्लॅन होता 2.5 CR. आत्तापर्यंत कंप्लीट झालेला आहे 1.5 CR. आत्तापर्यंत बॅकलॉग आहे 1 CR. अरे या मंथचं टार्गेट तर 5 करोड होतं, मग हे 1 करोडचं बॅकलॉग आपण कसा भरून काढणार आहे? मॅडम 5 करोडचं जे रॅम्प अप सेल टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठी एक तर मॅन पॉवर भेटत नाहीये. जी मॅन पॉवर भेटते ती ऑलमोस्ट नवीन आहे, त्यामुळे लोअर प्रोडक्टिव्हिटीवर काम सुरू आहे. कसं करणार? 3 करोडच आता होत नाहीये तर 5 करोड कसं होणार? मॅन पॉवरचा काय इश्यू आहे नक्की? मॅडम तुम्ही उद्याच मागताल तर कसं होईल? मला प्रोसेसला पण वेळ लागेल, ट्रेनिंग पण तर आहेच ना एम्प्लॉईची. मला ते काय माहिती नाही, तुम्हाला मॅन पॉवरवर काम करावं लागेल. हे दोघं एकमेकांवर ढकलतायत, त्यामध्ये तुम्ही काय करताय? आपल्याला सेल करायचं आहे. अहो मॅडम, आता 3 करोड करायलाच आपले नाके नऊ आले आणि तुम्ही म्हणताय 5 करोड करा, ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? आपल्याकडे एवढी कॅपॅसिटी अहो आहे. कॅपॅसिटी आहे, पण त्याला काहीतरी वेळ द्यावं लागेल ना. 15 दिवस दिले, बघितले तुम्ही काय दिवे अहो लावले नाही ते? मॅडम, तुम्ही दुसऱ्या गेअरवरून डायरेक्ट 5व्या गेअरवरच गाडी टाकायची म्हणताय, ते होणं शक्य नाही. मला काय माहिती नाही. मी 5 करोडचं दिलंय ना टार्गेट, आणि ऑन टाइम डिलिव्हरी झालीच पाहिजे. मला वाटतं आता अंतरून पांघरून घेऊन इकडेच यावं लागेल. काय म्हणताय? काय कसं म्हणताय? होतं काय कसं माहिती? कसं करणार आहेत काय माहिती? सगळ्या गोष्टी घोड्यावरच असतात मीटिंग त्यांच्या. विथ डायरेक्टर. सर, सकाळी माझी मॉर्निंग मीटिंग झाली रिगार्डिंग 5 करोड सेल, आणि त्याच्यामध्ये जी टीम आहे मला अलाईन वाटत नाही. तर टीम अलाईन करण्यासाठी, ऑन टाइम डिलिव्हरी करण्यासाठी मला तुमच्या इनपुटची गरज आहे. तुम्ही टीम बरोबर ब्रेनस्टॉर्मिंग करा, आपण दुपारी मीटिंग घेऊ. ठीक आहे. आउटकम ऑफ द ब्रेनस्टॉर्मिंग. टीम तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलीच असेल तर मला तुमच्याकडून इनपुट्स जाणून घ्यायचे आहेत. सर मला वाटतं की जे आता जे सेशन झालं त्याच्यावरतून मला वाटतं आपल्याला एम्प्लॉईच्या मॉरल्सवरती काम करायला लागेल, स्पेशली त्यांची ट्रेनिंग आणि मोटिवेशन. तर आम्ही त्या वाटेने त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत सध्या. सर मला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शॉप फ्लोअरवर सनराईज मीटिंग मी सुरू करतोय. त्यामध्ये डेली बेसिसवर प्लॅन वर्सेस ॲक्च्युअल डाटा मॉनिटर केला जाईल. त्यानंतर जे रिपिटेटिव्ह ब्रेकडाऊन्स आहेत त्याच्यावर आयडेंटिफाय करून त्याला आम्ही प्रोएक्टिव्हली कसं कमी करता येईल त्यावर काम करतोय. त्याचसोबत SMED म्हणजे सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय, ह्याच्या मदतीने आम्ही डाय चेंजवर टाइम कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर गुड. सर मला असं वाटतं की आपलं जे इंटरनल डिपार्टमेंट आहे त्याच्यावर आपण डेली प्लॅन वर्सेस ॲक्च्युअल क्लोजली मॉनिटर केलं पाहिजे. जर काही प्रॉब्लेम आलाच आपल्याला तर ते इमिडिएट ॲक्शन करून ते सॉल्व्ह केलं पाहिजे. सर मला असं वाटतं क्वालिटीवरती आपल्याला पहिला फोकस करायला पाहिजे, रिवर्कवरती काम करावं लागेल आणि मल्टी मशीन अलोकेशन करावं लागेल, जेणेकरून आपला लीड टाईम कमी होईल आणि आपण ऑन टाईम डिलिव्हरी करू शकू. सर मला असं वाटतं कॉस्ट रिलेटेड आपण कमी इन्व्हेंटरी कॅरी केली पाहिजे, आणि ज्या प्रोडक्टचे सायकल टाइम जास्त आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ओके, हे सगळे जे आहे टास्क मॅनेजमेंट थ्रू तुम्ही ट्रॅक करा. हो सर. ओके ओके सर. सर. 1 सप्टेंबर सनराईज मीटिंग. ओथ. We are CGPL We are CGPL committed for 100 crore sale with defect-free supply and on-time delivery. We do not create defects. We do not pass defects. And we do not accept defects. We listen to our customers and welcome their feedback. We respect and value our people. We care for the environment. I promise to follow safety rules. Watch for dangers. Keep learning about safety. Be responsible for safety. Reports problem quickly. Thank you. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपला जुलैमध्ये सेल झाला होता 4.85 CR आणि ऑगस्टमध्ये सेल झालेला आहे 4.5 CR.
कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आपण जवळपास 5 करोड च्या आसपास आलेलो आहोत. आपण 90% ऑन टाइम डिलिव्हरी अचीव केली आहे. तुम्ही तर सगळे म्हणत होता हे शक्य नाही, मॅनपॉवर नाही. मग कसं काय तुम्ही हे केलं? मॅडम बरोबर आहे, पण आपण ना मॅनपॉवरच्या ट्रेनिंगवरती तसेच DSI जसं म्हणतात की DSI डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट आपण त्याच्यावरती पण वर्क केले आणि 5 इयर्सवर पण इम्प्रूव्हमेंट केले. तर मला वाटतं की त्या गोष्टीमुळे बरेच प्रोडक्टिव्हिटीवरती फायदा झाला आपल्याला. छान काम केलं. त्यांनी जर काम केलंच, मी तर जादूच केली डायरेक्ट. काय केली रे असे तू जादू? हो मॅडम, पहिले ना फक्त क्रोमोटायझेशनचे 50ची बॅच निघत होती. आम्ही अशी ट्रॉली मॉडिफाय केली, डिरेक्टली 104 कॅपॅसिटी त्याच्यामध्ये हे झाली. त्यामुळे डायरेक्ट डबल प्रोडक्शन झालं. प्रोडक्शन डबल झालं. जिथं 3 शिफ्टमध्ये काम करत होतं तिथं 2 शिफ्टमध्ये काम करावं लागलं आणि ऑलमोस्ट जिथं जो वेटिंग टाइम होता मटेरियलचा तो पूर्ण कमी होऊन गेला. आता त्यांचं काय ऐकताय? खालती ऑपरेटरनं पण त्यांच्यापेक्षा कमाल चांगली केली. अगोदर 3 टाइम काम करून एक लोड करायला लागत होता. आता ऑपरेटरने काय केलं, एक अशी ट्रॉली डिझाईन केली की पावडर कोटिंग ते बफिंग ह्या स्टेजमध्ये 3 टाइम ऐवजी 1 टाइमच होतं लोडिंग अनलोडिंग. त्यामुळे काय झालं, रिव्हर कमी झाला, डेन डॅमेजेस कमी झाले. अरे वा, छान काम केलं तुम्ही. आमचे पण ऑपरेटर काही कमी नाही आहेत. आम्ही काय केलं माहितीये का, डायरेक्ट जो डाय चेंज ओव्हर टाइम होता आमचा त्यासाठी SMED इम्प्लिमेंट केले. SMED म्हणजे सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय. त्यामध्ये आम्हाला TLC टीमची खूप मदत झाली. त्यासाठी आम्ही एक प्रोसेस तयार केली, SMED पूर्ण इम्प्लिमेंट केलं. त्यामुळे माझा जो चेंज ओव्हर टाइम होता 62 मिनिट्स होता, तो आम्ही डायरेक्ट 30 मिनिट्स पर्यंत घेऊन आलो. अरे वा, आता तर तुम्ही मिनिटात काम करायला लागले. अहो 30 मिनिट्स नाही, आता तर 10 मिनिटात होईल. बाद झालं तुमचं काय. आमच्या तर मुलांनी तर कमालच केली. फायनल इन्फेक्शन आणि लिक्टेज हे 2 ऑपरेशन होतं, तर एकाच स्टेशनला आपण लिक्टेज आणि फायनल इन्फेक्शन करतो. त्यासाठी आपण आहे ना 1 मॅनपॉवर एक शेविंग केले आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवली आपण. अहो ते काय ऐकता? PPC वाल्यांनी तर बघा काय केलं. PPC मध्ये आम्ही नेक्स्ट 3 डेजचा प्लॅन फ्रीज केला आणि जे काही प्लॅन आहे तो मशीनवर डिस्प्ले केला. त्यामुळं काय झालं, प्रत्येक आपलं जे टार्गेट आहे ते एम्प्लॉईपर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर काय झालं, फायनलमध्ये काय झालं, आपले अर्धे मावळे गड सांभाळायला फायनलमध्येच असत होते. रिव्हर करण्यासाठीच आपला वेळ जात होता. आपल्याला कस्टमरला कधी ऑन टाइम डिलिव्हरीच होत नव्हतं. ते काय केलं आपण, इन प्रोसेसमध्येच इम्प्रुव्हमेंट्स केले. त्यामुळे काय झालं, आपला गड सांभाळत आहेत मावळे. अजून एक काय केलं आपण, सप्लायरसाठी एकच इम्प्लिकेशनसाठी एकच सप्लायर होता. त्यासाठी आपल्याला म्हणजे क्वांटिटी भेटत नव्हती. त्यासाठी अजून एक सप्लायर इम्प्लिकेशनचा सोडला. त्यासाठी आम्हाला ना सप्लायर परफॉर्मन्स 70% होता, त्याच्यावरून आम्ही 97% इम्प्रूव्ह केलेली. वा वा, म्हणजे तुम्ही पण कामं करताय. हो तर मग आम्ही हाय इन्व्हेंटरीमध्ये ना सेल्युलर लेआउट ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. जे आपले हाय व्हॉल्युम्स प्रोडक्ट आहेत, ज्याला 2 स्टेशन आपल्याला काम करावं लागतं, तर आम्ही CNC आणि VMC समोरासमोर ठेवली. त्यामुळे आम्हाला फायदा असा झाला की जो वेटिंग टाइम होता तो कमी झाला आणि स्पेस युटिलायझेशन खूप चांगल्या प्रकारे करता आलं. बघायचं गेलं ना मॅडम, तर बघायचं गेलं मॅनपॉवर HR डिपार्टमेंट हे सोशल मीडियावर कॉमिकचाच विषय आहे. पण खरं सांगायचं तर HRने पण काम केलं. आम्ही ना काम केलं याच्यावरती की मल्टी मशीन इम्प्लिमेंट केले. एका एम्प्लॉईला 2 मशीन चालवायला दिले आणि अटेंडन्स बोनसवरती पण काम केलं. तर त्यामुळे असं झालं की आपला जे प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढली. त्याच्यामुळे जो प्रोसेसमध्ये वेटिंग टाईम होता तो कमी झाला आणि इन्व्हेंटरी कॉस्ट पण कमी झाली आपली. हे सगळं तुम्ही जे काम केले ना, ह्यामुळे तर आपण आपल्या सक्सेसपर्यंत पोहोचलोय. आपण पहिल्यांदा काय केलं, रेग्युलर मीटिंग्स घेतल्या, त्यांचे फीडबॅक्स घेतले, प्रत्येकाचे गोल आपण क्लिअर केले. त्यानंतर कॉस्ट मॅनेजमेंटवर आपण काम केलं आणि प्रत्येक टीम आपण अलाइन झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पॉझिटिव्ह आपले आउटकम्स असे आले की आपला जो सेल आहे डेली तो वाढला, आपले कस्टमर आहेत ते सॅटिस्फाईड झाले, एम्प्लॉई मोटिव्हेट होऊन काम करायला लागले, आपली टीम सगळी अलाइन झाली. म्हणजे जसं अर्जुनाचा लक्ष माशाच्या डोळ्यावरती होतं, तसं आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त 5 करोड सेलवर होतं. माशाचा डोळाच काय, आता माशावरती पण लक्ष द्यावे लागणार आहे. श्रावण संपत आलेला आहे. हो ना. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. थँक्यू सर. आता जस्ट मला कस्टमरचा ॲप्रिसिएशन मेसेज आलेला आहे. जे वंदे भारत ट्रेनसाठी आपण 21 पार्ट्स 3 महिन्यामध्ये डाय डिझाईनपासून मशिनिंगपर्यंत सगळ्या प्रोसेसेस कंप्लीट करून सप्लाय केले. त्यामुळे मोदीजी परवाला स्लीपर वंदे भारत ट्रेन इनॉग्रेट करू शकलेत. अरे वा, थँक्यू. आता आपल्याला हे जे आपले जे 5 करोडचा सेल आपण अचीव केलेला आहे, तर त्याच्या सस्टेनन्ससाठी प्लॅन करावा लागेल आणि याची जी आपल्याला हे आहे DSI भरावे लागतील, ज्या तुम्ही इम्प्रुव्हमेंट्स केलेल्या आहेत. नक्की सर, नक्की हो सर. सर. आम्ही TLC ची तत्त्वे रुजवीत चाललो, वाटा नव्या ध्येयाच्या तुडवीत चाललो. आम्ही TLC ची तत्त्वे रुजवीत चाललो, वाटा नव्या ध्येयाच्या तुडवीत चाललो. थँक्यू बागवे सर. थँक्यू TLC टीम.
थँक्यू टीम. खूपच अमेझिंग प्रेझेंटेशन होतं. तुम्ही स्टेजवरच थांबा. तुमचं जे तुम्ही इम्प्रूव्हमेंटसाठी मोराल, प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट, डिलिव्हरी या सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती तुम्ही जे काही काम केलं ते खूप सुंदर प्रेझेंट केलं आणि आय एम शुअर सगळ्यांनाच खूप छान आवडलं आहे तुमचं प्रेझेंटेशन. आणि वंदे भारतच्या लॉन्चमधली तुमची कामगिरी ही खरोखरच अतुलनीय आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर टीम. आणि आता मी माईक हँडओव्हर करते वृषालीला, जी क्वेश्चन अँड आन्सर सेशन कंडक्ट करेल. ग्रेट जॉब टीम. तुम्ही जो पहिली मॉर्निंग मीटिंग होती तेव्हा जे ब्लेम गेम होतं त्याचं एकदम ट्रू पिक्चर पेंट केलं, पण त्यानंतर तुमची जी सक्सेस स्टोरी आहे आणि जे तुम्ही एकत्र राहून जे काम केलं आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे. तो तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही प्रोडक्शनमध्ये ज्या ज्या इम्प्रूव्हमेंट्स केल्या आहेत त्या तुम्ही कशा ट्रॅक करत आहात? त्याच्यासाठी आमच्याकडे डेली ट्रॅकिंग सिस्टीम आम्ही आत्ता लावलेली आहे की प्लॅन कितीचा होता त्याच्या वर्सेस ॲक्च्युअल किती अचीव केलं आम्ही आणि आत्तापर्यंत क्युम्युलेटिव्ह किती अचीव करायला पाहिजे होतं आणि ते जे बॅकलॉग आहे तो भरून करण्यासाठी नेक्स्ट ॲक्शन काय करणार आहेत. तर ह्याच्यावरती आम्ही डेली मीटिंग घेतो आणि ॲक्शन्स घेतो. आणि जेव्हा तुमची इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट चालू होता तेव्हा तुम्हाला काही चॅलेंजेस आले, काही फेल्युअर्स आले आणि त्याच्यावरती तुम्ही कशी मात केली? आता त्याच्यामध्ये आम्हाला एका ठिकाणी जो चॅलेंज आला, जसं मल्टी मशीन अलोकेशन्स करायचे होते आम्हाला. तर मल्टी मशीन अलोकेशन्स करताना आपण सगळ्या प्रोडक्ट्सला किंवा पार्ट्सला आपण मल्टी मशीन अलोकेशन करू शकत नाही. तर त्या ठिकाणी आम्ही असे प्रोडक्ट्स आयडेंटिफाय केले की ज्यांचे सायकल टाईम जे आहेत जास्त आहेत आणि त्या ठिकाणी आपण मल्टी मशीन अलोकेशन्स करू शकतो. ग्रेट. आणि तुमची कॉम्रादरी अशीच चालू राहू द्या. आता 5चं 50 करा. 100 100 करा. थँक्यू.